नमस्कार, मी तालवादक अनिल शंकर करंजवकर. आपल्या अडाणी नोटेशन या सिरीजमध्ये दुसऱ्या भागामध्ये तुमचे स्वागत. आपण आज लखपती ठेक्याबद्दल बोलणार आहोत. लखपती ठेका हा केरळचाच प्रकार आहे. याची एक स्टोरी आहे. लक्ष्मीकांत प्यारेलालजी यांच्याकडे बरेच सिनेमा त्यावेळेला आले होते आणि त्यांना दिवस रात्र ते काम करायचे आणि त्यांच्याबरोबर जे म्युझिशियन वाजवायचे ते लखपती झाले होते वाजून वाजून, म्हणून ह्या ठेक्याला लखपती हे नाव पडले. मी तुम्हाला लखपती ठेका कसा आहे तो आधी ऐकवतो. आता थोडासा व्हेरिएशननी पण वाजू शकतो हा. वाजू शकतो. आणखी एक असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वाजू शकता. आता मी तुम्हाला लखपती ठेका कसा लिहायचा ते दाखवतो. हा तिक ताता अंतरकडे तक्रान धिक दा चिक धन्ना दोन दा चिक धन्ना तीन धंदा चिक धन्ना चार कचिक पाच कचिक धन्ना ड. दुसरा आहे लखपती ठेका धिक ता चिक धन्ना दोन ता चिक धन्ना धिक ता चिक धन्ना दा धिक ता चिक धन्ना दोन ता चिक धन्ना धिक ता चिक धन्ना दा. आता तिसरा दाखवतो. धिक ता चिक धन्ना दोन नंदा चिक धन्ना धिक धन्ना धन्ना चार धन्ना पाच छे चिकता चिकता. पहिला पार्ट आहे. आता दुसरा पार्ट झाला. आता तिसरा पार्ट होतो. तुम्हाला मी कोणत्या कोणत्या गाण्यामध्ये हा ठेका वाजलाय तो ऐकवतो. परदेस जाके परदेसिया भूल न जाना पिया हो. 16 बरस की बाली उम्र को सलाम तेरी पहली नजर को सलाम. मी तुम्हाला गाणं दाखवतोय. हे मी लिहिलेलं आहे. एक दुजे के लिए मधलं आहे. 16 बरस की. हे असं तुम्ही लिहू शकता. गाणं लिहितेवेळी जशी गाण्याची चाल बदलेल तसा ठेका व अंक बदलायचे लक्षात ठेवावे. भाग आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.